हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर आपण PIQ सिरीज चालू केलेली आहे. तर मित्रांनो, 2014, 15 आणि 16 या 3 प्रश्नपत्रिका आपले लेक्चर आधीच झालेले आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या. आज आपण 2017चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तर तुमचं या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आधी हिस्ट्रीचे क्वेश्चन बघूया आपण. तर पहिला क्वेश्चन काय आहे? पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळा. तर अबकडे दिलेलं आहे. तर काय आहे? अंग, मगध, वज्जी आणि मल्ला. आणि इकडे काय दिलेलं आहे? दक्षिण बिहार, पूर्व बिहार, उत्तर बिहार आणि गोरखपूर जिल्हा. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन फर्स्ट, अंग याचं आधुनिक नाव काय आहे? तर पूर्व बिहार आहे. दुसरं मगधचं दक्षिण बिहार, वज्जीचं उत्तर बिहार आणि मल्लाचं गोरखपूर जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन, सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेले नगरे यांच्या जोड्या लावा. तर काय काय दिलं आहे? हडप्पा, मोहनजोदडो, चौहंदडो आणि लोथल. आणि इकडे काय दिलं आहे? राखनदास बॅनर्जी, रंगनाथराव, दयाराम साहनी आणि गोपाल मुजुमदार. तर हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला होता? तर तो दयाराम साहनी यांनी लावलेला होता. मोहनजोदडोचा राखलदास बॅनर्जी, चौहंदडोचा गोपाल मुजुमदार आणि लोथलचा रंगनाथराव. तर मग याचं योग्य ऑप्शन काय आहे उत्तर? तर ते फर्स्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला? तर ऑप्शन आहे हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि स्टिटाइट. तर त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर मृदू दगड कोणता असतो? तर तो स्टिटाइट टाईपचा असतो आणि तो सिंधू संस्कृतीमधील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. तर महाजनपदे दिलेली आपल्याला कोसल, मगध, वस्त, अवंती आणि राजे दिले बिंबिसार, प्रद्योत, प्रसेनजीत आणि उद्यन. तर कोसल हे महाजनपद कोणत्या राजाचं होतं? तर ते होतं प्रसेनजीत. आणि मगध बिंबिसारचं होतं, वस्त उद्यनचं होतं आणि अवंती प्रद्योतचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला यातलं एक जरी जोडी माहीत असली तरी तुम्ही याच्या योग्य जोड्या लावू शकता. तर याचं उत्तर काय आहे? मग ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन आहे अंगुत्तर निकाय, दुसरं प्रज्ञापार मितासूत्र, तिसरं नीतिशास्त्र, चौथं दीर्घ निकाय. तर याचे उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन फर्स्ट, अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा. तर काय दिलं आहे? तोल्कापियर, ब वल्लुवर, क इलंगो अडिगल, ड सित्तलाई सित्तनूर. तर पर्याय उत्तरे काय आहे? फक्त अ, ब आणि क, दुसरं फक्त ब, क आणि ड, तिसरं फक्त अ आणि क आणि चौथं अ, ब, क आणि ड. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन फोर्थ, अ, ब, क आणि ड हे याचं योग्य उत्तर आहे. तर संगम साहित्यातील कवी कोण होते? तर तोल्कापियर, वल्लुवर, इलंगो अडिगल आणि सित्तलाई सित्तनूर. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर अ, ब कडे दिले. तर काय? संस्कृतचे महान पंडित, तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार. ब तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग. क संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले. आणि ड विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. तर यावरून व्यक्ती ओळखायची आहे. तर पर्याय उत्तर काय काय आहे? केशवचंद्र सेन, दुसरं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तिसरं ईश्वरचंद्र विद्यासागर आणि फोर्थ काय आहे? न्यायमूर्ती रानडे. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन 3, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल हे विधान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर अबकडे दिलं आहे. अ काय? हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब. दुसरं 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. क काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती. आणि ड त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. तर पर्याय काय आहे? बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना, दुसरं सर सय्यद अहमद खान, तिसरं कवी मोहम्मद इक्बाल आणि चौथं बद्रुद्दीन तय्यबजी. तर याचे उत्तर काय मित्रांनो? तर ऑप्शन सेकंड, सर सय्यद अहमद खान. तर त्यांनी हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब मिळाला होता त्यांना. आणि 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली. काँग्रेसची राष्ट्रवादीची भूमिका त्यांना मान्य नव्हती आणि त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राजकर्त्याचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते.
तर ऑप्शन आहे देवेंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर, चंडीदास आणि चौथा आहे विद्यापती ठाकूर. तर याचे उत्तर काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन 4 विद्यापती ठाकूर यांना मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राजकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, सविनय कायदेभंग चळवळीबद्दल पुढील विधानात कोणते आणि कोणती विधाने खरे नाहीत असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन काय आहे, खान अब्दुल गफार खानने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकाचे संघटन करून सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली. त्यात कर न देणे हे अंतर्भूत होते. तर हे विधान बरोबर आहे. नागालँडची राणी गेडिल्यूने वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली. तर हे पण विधान बरोबर आहे. तिसरं काय, सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921 आणि 22 पेक्षाही ग्रामीण विभागात बलवान बनली होती. आणि फोर्थ काय आहे, व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. तर मित्रांनो तिसरं विधान पण बरोबर आहे आणि चौथं विधान हे चुकीचं आहे. तर आपल्याला खरे नाही हेच विचारलेलं आहे. तर ऑप्शन 4 याचं योग्य उत्तर आहे. व्यापारी समूहाने सरकारला मदत केली हे विधान खरे नाही. तर मित्रांनो सविनय कायदेभंग चळवळ यावर नेहमी प्रश्न विचारला जातो, तर हे करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. तर ऑप्शन आहे मौलाना हुसेन अहमद, दुसरं सर सय्यद, तिसरं जाफर अली खान, चौथं हकीम अजमल खान. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, तर मागच्या प्रश्नामध्येच आपण बघितलं का सर सय्यद अहमद खान यांची हे राष्ट्रीय सभेत सामील झाले नव्हते. तर मग याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन सेकंड सर सय्यद यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झालेल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे असं विचारलेलं आहे. तर काय आहे, भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे, ब भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे, क लष्करावरील खर्च कमी करणे, ड अप्पर वर्माचे एकीकरण आणि त्यांचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे. तर पर्याय उत्तरे काय काय दिले आहे, फक्त क आणि ड, तिसरं ब क आणि ड, चौथं फक्त ब. तर मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाबाबत पारित झालेल्या ठरावांबाबत खरे काय आहे ते विचारलेलं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 ब क आणि ड. तर भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे हे पण ठराव पारित करण्यात आला होता. ब भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे हा पण ठराव करण्यात आला होता. लष्करावरील खर्च कमी करणे आणि चौथं अप्पर वर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे हा पण ठराव पारित करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. तर अबकडे दिले आहे आणि इकडं शहरं दिली आहे. तर धूमकेतू, नवयुग, सोशलिस्ट आणि व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. आणि इकडे काय दिलं आहे, कोलकाता, गुंटूर, मुंबई आणि बर्लिन. तर धूमकेतू आहे कोलकाता, नवयुगचा आहे गुंटूर, कचा आहे मुंबई आणि व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स आहे बर्लिन. तर याचं उत्तर काय आहे, ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी टिंबटिंब या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. तर ऑप्शन आहे आख्यान, आरती, कथा आणि कीर्तन. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन 4 कीर्तन. तर गाडगे महाराज हे कीर्तनामधून समाज प्रबोधन करत असत. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यात खाली लिहिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे. तर काय, स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्त्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. तर ऑप्शन आहे दुर्गाराम मच्छाराम, दुसरं दादोबा पांडुरंग तळखरकर, तिसरं ज्योतिबा फुले, चौथं नारायण गुरु. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन 3 ज्योतिबा फुले. तर ज्योतिबा फुले यांनी स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्त्व शिकले होते ते. आणि त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळाले होते. आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा पण दिला होता आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध पण केलेला होता.